पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। मुंबईमध्ये आणखी एक मोठा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे। शिवडी ते वरळी असा हा 4.5 किलोमीटरचा पूल असणार आहे। वरळीला हा पूल थेट कोस्टल रोडला जोडला जाणार आहे। पण आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रभादेवी स्थानकाजवळ हा पूल द्विस्तरीय अर्थात डबल डेकल होणार आहे। म्हणजे एक मार्ग प्रभादेवी इथे उतरेल, दुसरा थेट वरळीला जाईल। यामुळे सध्याच्या 108 वर्ष जुन्या एल्फिस्टन पुलावरची कोंडी कमी होईल। तसंच पूल मोठा असल्यामुळे एका वेळी 2 लेनमधून गाड्या जाऊ शकतील। ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय फक्त न्यूज 18 लोकमतवर। या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी ही MMRDA कडे असणार आहे। एल्फिस्टन रोड स्टेशन म्हणजे आताचं प्रभादेवी स्टेशनच्या वरून जाणारा हा ब्रिज आता इतिहास जमा होणार आहे। 109 वर्ष जुना हा ब्रिज हा जाऊन याऐवजी एक डबल डेकर ब्रिज येणार आहे। अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, कारण न्हावा शेवा वरनं येणारं जे ट्रॅफिक आहे ते डिस्बर्स करण्यासाठी किंवा ते मुंबई शहरात ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून एक उन्नत मार्ग बांधला जातोय, जो थेट शिवडी ते वरळी असा असणार आहे। आणि तो जो फ्रीवे आहे, ईस्टर्न फ्रीवे, आंबेडकर मार्ग आणि त्याचबरोबर पश्चिम आणि मध्य रेल्वे वरून जाणार आहे। आणि त्यातलं हे प्रभादेवी स्टेशन, या प्रभादेवी स्टेशनच्या वरून जाणारा हा उन्नत मार्ग आहे। आणि त्यामुळे या ब्रिजच्या ऐवजी इथे तुम्हाला डबल डेकर ब्रिज दिसेल। ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी खालचा मार्ग ठेवला जाईल, तर वरचा जो मार्ग आहे तो हा फ्रीवेचा मार्ग असेल। साधारणतः 4.5 किलोमीटरचा हा उन्नत मार्ग 4 पदरी असणार आहे। आणि शिवडीत येणारं ट्रॅफिक, यामुळे मुंबई शहरात ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा मग पुढे वरळीत हा ब्रिज उतरेल म्हणून तिकडे ट्रॅफिक जाम होऊ नये, यासाठी तो थेट कोस्टल रोडला जोडला जाणार आहे। त्यामुळे जर आपण पाहतो की हा जो इथले जे ट्रॅफिक आहे सातत्यानं आपण एल्फिस्टन रोड स्टेशनच्या बाहेरचं जे ट्रॅफिक बघतो ते कधीही न संपणार आहे। आताही जर आपण बघितलं की सुट्टीच्या दिवसातही हीच परिस्थिती असते, कारण ही सिंगल लेन आहे, पण आता जी डबल लेन होणार आहे त्यामुळे बऱ्याच अंशी प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। विशेष म्हणजे हा जो उन्नत मार्ग आहे तो मुंबईतला दुसरा डबल डेकर ब्रिज असणार आहे। SCL म्हणजे सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड तो पहिला डबल डेकर ब्रिज आहे, त्याच्यानंतरचा हा दुसरा इथे उन्नत मार्ग जो बांधला जाणार आहे तो मुंबईतला दुसरा डबल डेकर ब्रिज ठरला जाणार आहे। 1276 कोटी रुपये खर्च करून बांधला जाणारा हा उन्नत मार्ग जो येत्या 3 वर्षात पूर्ण करायचा आहे। MMRDAच्या प्राधिकरणानं याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच याच्या निविदा काढल्या जातील। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय की हा उन्नत मार्ग जो एल्फिस्टन रोडला किंवा जो प्रभादेवी स्टेशनच्या बाहेर डबल डेकर ब्रिज देऊन पुढे कोस्टल रोडला जाणार आहे। आणि याची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य ही फक्त पाहतोय न्यूज 18 लोकमतवर की हा उन्नत मार्ग कसा आहे, हा ट्रॅफिक डिस्बर्सल करेल। या नकाशातनं आपण पाहतोय, जो आपण पाहू शकतोय की या नकाशामध्ये स्पष्टपणे दिसते की हा मार्ग कसा असेल आणि कसा कोस्टल रोडला जोडला जाणार आहे। साधारणतः 517 कोटी रुपये खर्च करून हा बांधला जाणार होता, पण ही 2013 सालची गोष्ट होती। आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। जे स्पॅन म्हणजे काही ठिकाणी फ्रीवे सारखे मोठमोठाले खाली स्पॅन द्यावे लागणार आहे, त्याच्यासाठी तो अधिकचा खर्च होणार आहे। त्यामुळे हा खर्च वाढलेला आहे। आणि हा 1276 कोटी रुपयांचा येत्या 3 वर्षात तुम्हाला नवा ब्रिज दिसेल, नवा उन्नत मार्ग दिसेल, ज्यामुळे हा एल्फिस्टन रोडचा जो ब्रिज आपण म्हणतो जो ब्रिटिशकालीन आहे, जो साधारणतः 108 वर्ष जुना आहे, तोही आता इतिहास जमा होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर, स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। थेट जाणार आहोत स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडे आणि त्यांच्याकडूनच याविषयी अधिक जाणून घेणार आहोत। स्वाती, घटनास्थळावरून या सगळ्या उन्नत मार्ग कसा असेल आणि आत्ताचा जो ब्रिज आहे कशा पद्धतीने तो बदलेल, या सगळ्याविषयी आपण माहिती दिलीत। एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक बघतायत। आपण सांगाल 3 वर्ष लागणार आहेत हा उन्नत मार्ग बनवायला, त्यावेळेला प्रभादेवी चा जो आत्ताचा पूल आहे त्याची वाहतूक बंद होणार आहे का? एकतर कशा प्रकारचा हा उन्नत मार्ग असेल हेही सांगाल आणि
3 वर्षासाठी ही वाहतूक बंद होईल का, त्याचा काही परिणाम होईल का, याविषयीही सांगा. सगळ्यात आधी आपण मार्गाचं सांगूया. जो शिवडी ते वरळी असा हा उन्नत मार्ग असणार आहे. जसा फ्रीवे आहे पूर्णपणे वरून जाणारा फ्लायओव्हर सारखा उन्नत मार्ग तसा असेल. मोठे मोठे स्पॅन असतील, म्हणजे जो त्याच्या खालून जाणारे जे रस्ते आहेत, डॉक्टर आंबेडकर मार्ग असू दे, सेंट्रल वेस्टर्न रेल्वे असू दे, या सगळ्या मार्गांना कुठे अडथळा होऊ नये यासाठी मोठाले स्पॅन दिले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा प्रभादेवीवरनं तो जाईल तर त्याच्या आधी ही काळजी घेतली जाईल की वाहतूक कोंडी कुठे होणार नाही किंवा वाहतुकीसाठी अडथळा येणार नाही. तोपर्यंत जो लोअर परेलचा जो ब्रिज आहे, जो आता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, तो त्याचं काम झाल्यानंतरच याचं काम सुरू होईल. कारण आपण आता पाहतो की याच्या निविदा काढायच्या आहेत, त्यामुळे निविदा काढल्या जातील आणि या इथल्या वाहतुकीला कुठला अडथळा पोहोचणार नाही किंवा त्याला पर्यायी मार्ग हा तयार झाल्याशिवाय, जो आताचा ब्रिज बंद आहे लोअर परेलचा, तो सुरू झाल्याशिवाय हे काम हाती घेतलं जाणार नाही. पण ही महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये आता रस्त्यांचं आणि फ्लायओव्हरचं जाळं जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि मुंबईतला हा दुसरा डबल डेकर ब्रिज आहे. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड जे आपण पाहतो की एक स्टेशनला, कुर्ला स्टेशनला उतरतो तर दुसरा हायवेला जातो, हा डबल डेकर ब्रिज आहे. आणि इथे त्याच्यामुळे फायदा हा होतो की जे वरून खालून येणारं जे ट्रॅफिक आहे की खालून वर येतं आणि त्याच्यामुळे जे वाहतूक कोंडी होते ती या उन्नत मार्गावर होणार नाही किंवा इथेही ही ती काळजी घेतली गेलेली आहे की प्रभादेवी ईस्ट आणि वेस्ट हा जो काही ब्रिज आहे, जो फ्लायओव्हर आहे, त्याची जी वाहतूक आहे ती तशीच ठेवायची आणि वरचा उन्नत मार्ग थेट वरळीला उतरायचा. धन्यवाद स्वाती, आपण सविस्तर आणि एक्सक्लुझिव्ह माहिती दिल्याबद्दल.